कारण ज्यावेळेला असोसिएशन स्थापन झाल्या आजपासून 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष त्यावेळेला कोणाला वाटलंही नसेल की अशाही प्रकारच्या स्पर्धा आपल्याला भेटीला येतील, परंतु आज या स्पर्धा भेटीला येत आहेत। नक्कीच सर, चर्चा होत होती 3 दिवस झालं, आजचा अंतिम दिवस आहे। 2 दिवस झालं या क्रीडा स्पर्धेचा प्रत्येक जण आनंद घेतोय आणि अगदी या स्पर्धेची चर्चा राहिली होती। परंतु वळूया आता मॅचच्या दिशेने। 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आणि सलामीची जोडी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतो। निखिल जाधव घाडेपूर या गावचा मात्र सितारा मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर 9 सेकंड एंडला महेश नानुगडे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो। अर्थातच दत्ता मोहिते सर्जापूर जावली JPL ज्याने मात्र गाजवली होती तो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। दत्ता मोहिते प्रचंड असा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आज अनुभवाचा विजय होणार का ते या ठिकाणी पाहावं लागेल, कारण समोर निखिल सारखा दर्जेदार बॅटर सुद्धा आहे। पहिला बॉल जो निखिल यांच्या बॅट मधून आलाय, परंतु तिकडे ट्रॅप होता, अप्पर कट करायला लावलं आणि दत्ता मोहिते पुराणाच्या अवल आहे, अनुभव त्यांच्याकडे आहे आणि निखिल सारखा मोठा मासा गळाला लागला मी म्हणेल। विकेट आली आहे पहिली। मॅच मध्ये रंग 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 भरले गेले। नक्कीच पहिल्या बॉल वरती अचूक टप्पा हाताळला आणि गोल्डन डकचा शिकार आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय। अर्थातच दत्ता मोहिते यांनी कौतुक करायला लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पहिल्या बॉल वरती मात्र पाहायला मिळाली। तर विकेट येताना पाहायला मिळाली आहे। मॅच आता जर पाहिलं तर इक्वल झाली आहे, जरी धावसंख्या मोठी नव्हती। 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे। लक्ष मोठं नाहीये, परंतु पहिल्याच बॉलवर घेतलेली दत्ता मोहिते यांनी विकेट मॅच मध्ये आता मात्र दोलायमानपणा पाहायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत। कोण? आनंद मगदुम, संतोष मगदुम, बरोबर संतोष मगदुम फलंदाजीसाठी येत आहेत। 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता। थरार सुपर ओव्हरचा पाहायला मिळतोय दत्ता मोहिते यांचा अनुभव। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संतोषलाही चांगली बॅटिंग करावी लागेल। 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। हो 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 टप्पा पडला आणि आतमध्ये बॉल गरकन वळला। काय बॉल टाकलाय, हातभर बॉल वळवला। नाव दत्ता मोहिते आणि काम असंच फलंदाजांना अडचणीत आणणे। नक्कीच आखू टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, परंतु कौतुक करावा लागेल। बीट होतोय त्या ठिकाणी या फलंदाज आणि या दत्ता मोहिते। काय गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अगदी थोडीशी धगधग वाढत चालली आहे आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे 7 धावांची। कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केली जाईल ही धावसंख्या हे मात्र पाहणं अगदी प्रश्नचिन्हच असेल प्रेक्षकांसमोर। यस, दत्ता मोहिते दबाव निर्माण केलाय। सुरुवातीला सोपं वाटणारं आव्हान आता जरा अवघड वाटू लागलाय, परंतु पाहूया तिकडे मात्र एक धाव घेतली गेली आहे आणि आता स्ट्राइक वर महेश नानगुडे येत आहेत। या खेळाडूने मागील 2 वर्ष पावसाळी क्रिकेटचा हंगाम तर गाजवलाय, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये देखील सगळ्यांना दखल घ्यायला लावली असं नाव आहे महेश नानगुडे। परंतु पहिले 3ही चेंडू जर पाहिले ना सर, दत्ता मोहिते यांनी लाजवाब टाकलेत। निखिल यांना थोडासा आखूड टप्प्याचाच टाकला होता, आतमध्ये येणारा बॉलला बाउन्स होता, त्यामुळे निखिल अप्पर कट खेळायला गेले, तिकडे खेळाडू तैनात होते। त्यानंतर बॉलला उंची दिली, थोडासा पुढे टाकला, हातभर वळवला। हाही चेंडू अडचणीत आणणारच होता, परंतु भाग्यशाली राहिले, तिकडे फिल्डर नव्हते। म्हणजे अजूनही जर पहिल्या 3 बॉल मध्ये केवळ 1 रन दिलेली आहे। नक्कीच आता समीकरण जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 6ची गरज असेल आणि स्ट्राइक आता रोटेट झाले आणि स्ट्राइक आता महेशकडे आहेत आणि प्रत्येकाचा नजरा मात्र महेशकडे असतील आणि हा बॉल महेश कशा पद्धतीने मात्र अगदी बाहेर फेकतोय, सीमारेषेच्या बाहेर फेकतोय, परंतु दत्ता आहे त्याच्या समोर अगदी त्याच ताकदीचा त्याच तोडीचा हा गोलंदाज। अनुभव आहे दत्ताकडे देखील, कशा पद्धतीने हा बॉल देखील हाताळेल
प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे, या सामन्याकडे मात्र पाहायला मिळत आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. वाह, निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगचा सामना मात्र रंगात आलाय. सुपर ओव्हरचा थरार आणि थरार नाट्य सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दत्ता मोहिते, तसं पाहिलं तर ओव्हर 40च्या क्रिकेटमध्ये सुद्धा आजही ते नाव घेतलं जातं. समोर एक युवा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे, पुण्यावरून आलाय बावधन गावातून महेश नानगुडे. एकाकडे युवा जोश आहे, एकाकडे अनुभव आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक बॉल निर्णायक असेल, त्यासाठीची रणनीती बॉलर करतायत. बॅटरला सुद्धा एक रणनीती करावी लागणार आहे. एकाला धावा बनवायच्यात, एकाला धावा रोकायच्या. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. दत्तासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॉलला वळवलंय, देहबोली फलंदाजाची पाहिली, निहाळली, त्याच्या विरुद्ध गोलंदाजी केली. बॉलला गती कमी दिली, बॉलला उंची जास्त दिली, बॅटरला फॉलो केलं, डॉट बॉल. नक्कीच विश्वास देऊन जातोय हा प्रत्येक डॉट बॉल, आपल्या संघासाठी विश्वास देऊन जातोय. आणि इथे मात्र पहा, समीकरण एका चेंडूवरती बदलते, एका बॉल वरती मात्र बदललं जात आहे. आता 2 बॉल शिल्लक आणि गरज असेल अर्थातच 6 धावांची. प्रेक्षकांनी अशाच प्रकारची मॅच पाहिजे होती, रंगतदार लढत. ओ हो हो हो, आणखीन एक बॉल. दत्ता मोहिते काय बॉलिंग करतायत, टाळ्यांचा गजर काही थांबायला तयार नाहीये त्यांच्यासाठी. जबरदस्त कामगिरी. पहिला डाव झाला, 6 धावा झाल्या, त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की ही मॅच सहजगत्या संपते की काय, परंतु एकतर्फी होईल. त्याला क्रिकेट काय म्हणणार, तर क्रिकेटचा खेळ नेहमीच रंगताना पाहायला मिळतो. आणि आज दत्ता मोहितेने आपल्या आयुष्यात अशा प्रकारच्या कित्येक ओव्हर टाकल्यात, परंतु आज सुद्धा त्यांनी कित्येक रसिकांना टाळ्या वाजवायला लावलेल्या आहेत. परंतु मॅच संपलेली नाहीये सर. एक बॉल बाकी आहे. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. आता मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट रंगलंय, रंगतदार क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. आणि प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 6. दत्ताही या ठिकाणी जिंकू शकतात आणि महेशही जिंकू शकतात. बॅट्समन की बॉलर, बॉलर की बॅटर, कोण मात्र या ठिकाणी जिंकणार. प्रवास तर खूप लांबचा केला महेश नानगुडेने, परंतु समोर मात्र निष्प्रम केलंय त्यांना दत्ता मोहिते यांच्या अचूक गोलंदाजीने. परंतु ते सगळं मागे पडलं. या बॉलवर काय होणार त्यावर मॅचचा रिझल्ट आहे. दत्ता मोहिते, महेश नानगुडे. ओ बिगीट, मोठा स्ट्रोक खेळ आहे. क्रिकेटचा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत रंगतो. महेश नानगुडे 5 बॉल जर पाहिले तर ते होते दत्ता मोहिते यांचे आणि शेवटचा बॉल महेश नानगुडे यांचा होता. काय जबरदस्त मॅच, जबरदस्त हिट. चिठ्ठी करतोय आपण, चिठ्ठी करूयात. अशोक दादा विनंती करेल चिठ्ठी की क्वालिफाईड होणारी टीम कोणती आहे. 2 चिठ्ठ्या आहेत, एकामध्ये पाटील ब्रदर्स नाव आहे आणि दुसऱ्यामध्ये विजेता संघ आहे. म्हणजे क्वालिफाईड कोणती टीम होते, लेट सी. एक क्वालिफाईड होते की पाटील ब्रदर्स. दादा विनंती करेल, या 2 चिठ्ठ्या आहेत आणि टॉस आता केला जाईल. जी चिठ्ठी निघेल ती क्वालिफाईड होईल. क्वालिफाय होणारी मॅच आणि एक